सो आय थिंक मी हा व्हिडिओ बनवलेला मी ही रेसिपी बनवलेली वेडनेसडेला आणि मी टाकतो आहे आज राईट. आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये एवढा टाईम आपला कामामध्ये कसा जातो ते आपल्याला स्वतःला समजत नाही. अँड मी हा राईस बनवला वेडनेसडे डिनरला, कारण का संडेला होती महाशिवरात्री. सो नॉनव्हेज तर देर इज नो वे राईट. आणि पप्पाने आणून ठेवलेली लास्ट वीकच्या फ्रायडेला कोलंबी. आणि आपले फ्रीझरमध्ये आपलं नॉनव्हेज तसं पण राहतं. अँड यू नो वॉट, मध्ये फ्रीजचा काहीतरी इश्यू झालेला, बट आय फिगर इट आउट. आणि नंतर हळूहळू सगळं नीट होत गेलं. सो मी तिथे विचार करत होता की काय बनवू फॉर डिनर राईट. अँड आय वॉज लाईक, मी जेव्हा US ला होतो, फ्यू मंथ बॅक, तर मी एक राईस बनवायचं. आणि तिकडे तुम्हाला माहिती असंच होतं, तिथे सगळ्या गोष्टी फ्रोझन आहेत. अँड आय एम अ राईस लवर. अँड फ्री टाईममध्ये कुछ तो बनाना है, मतलब ज्याच्याने पोट पण भरेल आणि न्यूट्रिशनच्या गोष्टी पण आहेत आपल्या डोक्यावर. आताच्या वेळेला जर असं हेल्थमध्ये कुठेतरी काहीतरी विचार केलाच पाहिजे. सो तो विचार करून मी एक राईस, इथे मला जसे इन्ग्रेडियंट्स भेटले त्या ह्याच्याने मी बनवलं. आणि तुम्ही आता नेहमी असं थिंक करत असेल की नेहमी हे असं काय बोलतो आहे, की जे ऑफकोर्स आताच्या वेळेला अकॉर्डिंग टू फायनान्शियल कंडिशन, अकॉर्डिंग टू वेदर, काय हाय कसं हाय करत, इट डिपेंड्स राईट. सो जेवढे हे रेसिपी मी बनवतेच इझिली अवेलेबल आहे. तुमच्याकडे नसेल तरी चालेल, तुम्ही त्यांना स्वॉप पण करू शकतात. बट एकदा ट्राय करा. हे इट्स ऑल माय फेवरेट अँड टेस्टी तो खूप लागतात. आणि जर मला असं वाटलं की काय कमी पडलं तर मी जस्ट नोट डाऊन करून ठेवून देतो. म्हणजे तुम्हाला वाईल हा व्हिडिओ बनतो आहे, मी काही अपडेटेशन तुम्हाला ह्या व्हॉईस ओव्हरवरून तुम्हाला मी शेअर करू शकतो. सो इट्स बेसिक, तुम्हाला जो राईस अवेलेबल असेल, बासमती और लॉंग ग्रेन, शॉर्ट ग्रेन, तुकडा, हे ते कोलम, जिरावाला तुम्ही घ्या. तुमच्याकडे जर 1 डे प्रायरवाला राईस असेल तो पण तुम्ही वापरू शकता. सो आपण स्टार्ट केला आहे बाय हीटिंग द पतेला, टोप, और तुम्हाला काय बोलायचं आहे ते. सो वन इट स्टार्ट्स, जरासं ऑइल टाका. अँड लेट्स स्टार्ट विथ एग्स. आता मी ह्या रेसिपीमध्ये एग्स फोडून त्याचे स्क्रॅम्बल बुर्जी बनवून ठेवून देतो आहे. आता हा एक रेसिपीमधला हा असा इन्ग्रेडियंट आहे जो आपल्याला राईसला अजून व्हॉल्यूम देईल आणि मस्त असं टेक्स्चर पण देईल एगमुळे. आणि तेल तापलं की अंडी फोडा, टाका, जरासं कुक होऊन द्या त्याला. मी हळद टाकली आहे. हळद टाकून माझ्याकडे हे ब्लॅक पेपरचं ग्राइंडर होतं. सो आय हॅव क्रश्ड अ लिटल ब्लॅक पेपर इन इट अँड आय हॅव यूज्ड. आणि तुम्हाला जसं वाटेल ना की जरासं थिक होतं आहे, दॅट इज द कन्सिस्टन्सी वी वॉन्ट की आपण तो स्क्रॅम्बल्ड एग बनवायला घेऊया. आता इट डिपेंड्स राईट. सो सगळे इन्ग्रेडियंट्स टाका आणि मग तुम्ही जसं हळूहळू मी कसं चमच्याने हे करतो तसं त्याला स्क्रॅम्बल करत राहा. मी आता इथे गॅस पण स्लो केला आहे, सो ते सगळं एकत्र मिक्स होऊन जाईल. आणि तुम्ही टेक्स्चर पण बघू शकतात की मस्तपैकी होतो आहे. अँड आपल्याला ह्या स्क्रॅम्बल एगची कन्सिस्टन्सी लिटल ड्राय पाहिजे. वाय ड्राय? कारण का त्याचे मग प्रॉपर मिनी पीसेस पण असतील आणि प्रॉपर कुक झालेलं असेल. अँड द रिझन वाय वी आर सीझनिंग द एग इज ती त्याला चांगला फ्लेवर येतो त्या एगला इटसेल्फ. राईस तर खूप फ्लेवरफुल होताच, पण जेव्हा आपण अशा अंड्यामध्ये एक्स्ट्रा हळद, मसाला, मीठ और ब्लॅक पेपर टाकून करतो, इट जस्ट बॅलन्सेस अँड यम, इट इज सो गुड. अँड मी ह्याला बघा, ह्याचं कन्सिस्टन्सी, इट इज व्हेरी वेल अँड ड्राय अँड इट इज ऑलमोस्ट डन. अँड राईट नाव मी हे एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून देतो आहे राईट. ते मस्त थंड होऊन द्या. आणि आपण आपली जी दुसरं स्टेप्स आहेत राईस बनवण्यासाठी,
आपण त्याच्यावर जाऊया. सो इट इज व्हेरी इझी अँड इट इज व्हेरी कन्व्हिनियंट. जसं आपलं एग काढून झालं, सो आय हॅव स्टार्टेड टू ॲड आपले क्रश केलेले आलं, मिरची आणि लसूण. हा राईसमध्ये मला जरासा टिपिकल इंडियन फ्लेवर पाहिजे होता, कारण का माझ्याकडे ड्राय पावडर नव्हते जसे माझ्याकडे बाहेर असताना असायचे. सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला चॉप केले टाकायचे तुम्ही चॉपवाले टाका. मला सध्या मॉडल केलेलं खूप आवडतं. सो आय एम ॲडिंग दॅट. एकदा तुमचं जिंजर गार्लिक चिली, तुम्हाला जसं स्पायसी पाहिजे तसं तुम्ही चिली वापरा. मी फक्त त्याच्यामध्ये 2च वापरलेले आणि जे 2 होते ते मला वेस्ट नाही करायचे, सुकलेले होते म्हणून ते एवढं काही क्लिअर दिसणार नाही, पण आपल्याला दिसत आहेत. ते टाकून झालं की आपण त्याच्यामध्ये टाकूया जरासा कांदा. स्टर इट वेल, सगळं मिक्स होऊन द्या, राईट. आणि हे करताच करता जे एगचे स्क्रॅम्बलचे जे लागलं ना साईडला ते पण तुम्ही घ्या, त्याचा पण एक्स्ट्रा फ्लेवर मिक्स होतो त्याच्यामध्ये. आणि एकदा ऑन व्हेरी मीडियम हाय फ्लेम तुम्ही ते स्टर करत राहा अंटिल इट स्टार्ट्स टू गेट ब्राऊन. अँड देन वी आर रेडी टू ॲड आर नेक्स्ट इन्ग्रेडियंट स्टेप. मी पण असं नेहमी राईसला हे करतो आणि मला असं हा फ्लेवरवाला आवडलेला. सो आय वॉज लाईक लेट्स ट्राय समथिंग न्यू. तर ह्या प्लेटमध्ये मी कॅरेट आणि कॅप्सिकम, भोपळी मिरची आणि वटाणे मके घेतलेले. हा राईस मला आय मीन नॉट टिपिकल हा राईस, बट फ्यू डिशेस वॉट आय लाईक जे मी घरी बनवतो त्याच्यामध्ये मला व्हेजिटेबल्स खूप आवडतात, राईट. फायबर पण आहे, न्यूट्रिशन पण आहे. सो इट्स गुड. एकदा सगळ्या भाज्या आपण टाकल्या, राईट. तुम्ही आता तुमच्यावर आहे की तुम्हाला किती कन्सिस्टन्सीला. मी ऑलमोस्ट पाव किलो बासमती राईस घेतलेला. तर पाव किलोला मी ऑलमोस्ट ऑलमोस्ट हाफ kg एवढी सगळी मिक्स व्हेजिटेबल घेतलेत. आणि मी ह्याच्यामध्ये जो फायनली चॉपर आपला येतो व्हेजिटेबल्सचा, आय हॅव यूज दॅट. सो कधी कधी आपल्या घरामध्ये असं होतं ह्याला नाही आवडत त्याला, तर आमच्याकडे पण एक अशी आहे नमुनी. बट इट्स ऑल राईट. इट इज रिअली गुड. एकदा स्टर फ्राय करून झालं का त्याला खूप मिक्स करा. मिक्स इट. कारण का वी वॉन्ट की ते जिंजर गार्लिकचा पेस्ट, अनियन सगळं एकत्र मिक्स होऊन राहू आणि सगळं एकत्र होऊन मस्त फ्लेवराइज्ड हो. एकदा सगळं मिक्स झालं तर मी परत ह्याच्यामध्ये क्रश्ड ब्लॅक पेपर टाकला आहे. आय हॅव ॲडेड लिटल सॉल्ट. जरासं मीठ टाकलं का पहिला मिठाचं झाकण लावूया, नाही तर कधी कधी ॲक्सिडेंटमध्ये तुम्हाला माहिती ती बरणी पडते. बरणी पडली का वापरे बघायला नको, इकडनं तिकडनं मग आरडाओरडी आहे, ओरडा पडेल. मग मीठ टाकलं का मी परत सगळं सॉते करून घेतलं एकत्र. सो जे व्हेजिटेबल्समधून पाणी निघतं आहे आणि सॉल्ट त्यांचं एक प्रॉपर कॉम्बिनेशन होऊन ते ज्युसी होऊन ते प्रॉपर मिक्स होईल अँड इट विल बी ऑल डन. अँड दिस इज माय फेवरेट स्टेप. आणि डिफरंट पण आहे कारण का मी कोलंबी भात 2 स्टाईलमध्ये बनवतो. ह्या स्टाईलमध्ये मी फक्त कोलंबीचे हाफ हेड चॉप केले आहेत अँड त्यांची वेन काढून आणि पाठच्या साईडने मी त्यांची जराशे स्केल्स काढले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये टाकला आहे मी धणे जिरा पावडर, हळद अँड मसाला. मी ऑलरेडी बोललो की मला हा राईस जरासा टिपिकल इंडियन फ्लेवर्स अँड मसाल्यामध्ये बनवायचा होता. सो आय हॅव मेड इट एक्झॅक्टली इन दॅट वे. आणि ह्याचा फ्लेवर
खूप खूप मस्त आलेला. बट आय वॉन्ट यू गाईज टू ट्राय केल्याशिवाय तुम्हाला पण नाही माहिती पडणार की हा मुलगा काय बोलतो आहे. सो डू गिव्ह इट अ ट्राय. यू नेवर नो, इट विल टर्न आउट गुड. आणि एकदा आपण मसाला बिसाला टाकला, बघा किती कलरफुल आणि व्हायब्रंट वाटतंय, राईट. आय मीन इट इज फॉर एव्हरी वन की जे भाज्या नाही खात आहे ना, त्या लोकांना असंच घालायचं खाऊन. सगळ्या भाज्या मस्त असतात. आणि बेस्ट थिंग, द रिझन का मी ते प्रॉन्सचे जराचाच मी फूडचा हेड काढला आहे, कारण का त्याच्यामध्ये प्रॉपर ज्यूस निघतो त्याच्यामध्ये. आता जर तुम्हाला सी फूड ॲलर्जी असेल, स्किप दिस, तुम्ही फक्त अंड्यामध्ये खावा. ह्याचं एवढा काय हे नाही आहे, यू नो. बट टिपिकली दिस इज राईस इज लाईक प्रॉन्स मसाला राईस. सो याच्यामध्ये प्रॉन्स मला एवढ्या क्वांटिटीमध्ये होते आणि मला त्याचा पण कंटाळा आला बाहेर जायला. सो दिस इज द वन थिंग दॅट आय हॅव डन. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवा. ह्याच्यामधले व्हेजिटेबल्स कुक होतील, कॉर्न पण कुक होईल, श्रिम्प पण कुक होईल पटकन. बट जे मी वाटाणे वापरलेले त्यांना जरासा वेळ लागणार. सो ताटावर पाणी टाका आणि शिजवत ठेवा. लेट इट गेट कुक. आता ह्याचा मॅक्सिमम टाईम तुम्ही 4-5 मिनिट्स ठेवू शकतात कुक होत, राईट. आणि आपल्या हाताचे चाळे करून झालेले आहेत. जेवण बनवताना असं बनवा की जे काम नाही करत त्यांना काम भेटलं पाहिजे, आणि स्वतः बनवतील ते इंटरेस्टिंगली बनवा, राईट. जसे आता मी हात चाळे केले, काय नाही, जस्ट फक्त जोक आहे. आणि यू नो, जस्ट अ फनी थिंग. लाइफ जियो, अच्छे से जियो and enjoy every moment. That's what I'm thinking right now. अँड जरा वेळाने तुम्ही बघतील की यू नो, जसं तुम्हाला समजलं की ताटावरती ह्या पाण्याची अशी बुडबुडे आले आहेत, वाफा निघत आहेत. वाव, जस्ट बघा ते मस्त गरम गरम वाफ, सगळं शिजलेलं आहे, राईट. आय एम लव्हिंग इट ऑलरेडी. मी जस्ट त्या चमच्यानी प्रेशर देऊन बघितलं की तो वाटाणा शिजला आहे की नाही. आय मीन कोणाच्या घशात नको अडकायला. बट इट इज सो गुड. आय एम लव्हिंग द फ्लेवर, द अरोमा. आणि मी काय बोलू तुम्हाला, सगळं मिक्स झालं का जरासं वेगळं करायला आय हॅव ॲडेड अ लिटल सोया सॉस. सोया सॉस वाय, कारण सगळ्या स्पायसेसमधून, गरम मसाल्यांमधून सॉल्ट आणि हा जो सोया सॉस जसं सॉल्टीनेस आहे तो प्रॉपर बॅलन्स होऊन जाईल. अँड ट्रस्ट मी, इट रिअली टर्न्ड आउट गुड. ते खरं चांगलं लागत होतं. मी परत ताट ठेवून दिलं आहे की जे मी सोया सॉस टाकला, सगळे व्हेजिटेबल्स बघितले की नाही. सो जरासा वाटाणा शिजन होतं तर परत ठेवून देऊया, सो ते सगळं शिजून जाईल. अँड सब्र का फल मीठा होता है दोस्तों. आरामशीर ठेवा, शिजून द्या, और चलो.
परत जरा वेळाने तुम्ही बघा आणि जरासं फेऱ्या मारत राहा. जरासं गॅसवर पण लक्ष असलं पाहिजे कारण का पाठच्या साईडलाच विंडो आहे, तर हव्यामुळे कोणते इन्सिडेंट्स नको. सो वन्स माय इट इज डन, जरा वेळ तुम्ही बघा ताटबीट हे करून. I have just let it cook for some good time. मी ते प्रॉपर बघितलं आहे, इट्स ऑल गुड. अँड मी ऑलरेडी बासमती राईस कुक करून ठेवून दिलेला साईडला फॅनच्या खालती, कारण त्याचं टेक्स्चर पण मस्त राहील. आणि मला बासमती राईस जरा सुट्टंच आवडतो. बासमती राईस टाकला की मी एकदम हलक्या हाताने पण पटापट राईस टर्न ओव्हर करतो आहे. सगळा फ्लेवर मस्त होईल, सगळं इझी होईल. जस्ट मिक्स इट प्रॉपरली. कधी कधी असं होतं की आपण जेवायला कोणाला वाढला आणि तो एक भाताचा दणगा असाच वाईटच राहिला, हो, त्याच्यामध्ये काय फ्लेवर गेलाच नाही. सो इट इज बेटर जस्ट ॲड इट, मिक्स इट ऑल. आणि हे मध्येच मी असं टेस्ट करून बघितलं की कशी टेस्ट आहे. बट वॉट, आय रिअली लाईक इट. फ्लेवरफुल एवढा होता की मी जरासा व्हाईट राईस साईडला ठेवलेला. मला असं वाटलं की ते नाही होणार, बट नाही होतं. इट वॉज रिअली गुड. अँड लास्टला मी टाकलं आहे मीठ. आता मला हाताची सवय झाली आहे. फ्रॉम अ व्हेरी लाँग टाईम मी कुक करतो आहे आणि बोलतात ना अंदाजाने मापाचं जेवण, ते समजतं मला. सो आणि जर कधीच नाही समजलं तर मी मम्मीला विचारतो की मम्सी, राईट मम, आणि आफ्टर सम टाईम मी साईडला कापून ठेवून दिलेले कोथिंबीर आणि कांद्याची पात. आता टाकताना तुम्हाला असं वाटेल की किती कोथिंबीर वापरतो, बट नो, समटाईम्स त्या फ्लेवरला आणि त्या टेक्स्चरला थोडी कोथिंबीर लागते आणि ती काय वापरून जर वेळेस चिळगळून जाईल ती. सो त्याचं काय होत नाही, पण फ्लेवर मस्त येतो. सो एकदा का आपण कांद्याची पात टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, नाव इम्पॉर्टंट स्टेप आला आहे आपलं स्क्रॅम्बल एग. तुम्ही ते टाका लास्टला. द रिझन वाय लास्टला इज की त्या एगला जो जरासा सॉफ्ट क्रंचनेस असतो ना, तो तसाच राहील. आणि मी राईस मिक्स करून घेतला आहे. आय मीन मला हा राईस बनवायला ऑलमोस्ट 30 मिनिट्स लागलेले आणि प्रिपेरेशन तर काय पटकन होऊन जातं. सगळ्यांना सगळं कामं द्यायचे आणि होऊन जातं. प्लीज लाईक दिस व्हिडिओ, फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा and enjoy.